त्यांनी घोषणाच केलं ना, काय केलं हे तर मागं तसं पाहायला गेलं तर हे काँग्रेसच्या काळातच घोषणा व्हायला पाहिजे होत्या. कारण की एवढे वर्ष काँग्रेसने राज्य केलं आहे देशावर. त्यानंतर त्यांच्यानंतर ही घोषणा करायला हवी होती, शिवसेनेनी करायला पाहिजे होती बाळासाहेबांच्या काळात. कारण की म्हणजे महाराजांचं नावाचाच पक्ष आहे. शिव म्हणजे काय, शिवाजी महाराज, शिवसेना त्यांनी सुद्धा केलं. मग मी यांना सांगितलं की उठ सूट कोणी पण, जणू काय जसं किरकोळीत म्हणजे कसं राजमाता जिजाऊंच्या बाबतीत तुमच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज घ्या, संभाजी, काय कारणच नाही ना. आपण ज्यांना त्यांचं एक आदराचं ज्यांना स्थान दिलंय देवाळ्यात, त्या बाबतीत म्हणलं हे तर मागं व्हायला पाहिजे, त्यांनी केलं नाही. म्हणलं हे जर हे करणं गरजेचं आहे, त्यांनी मान्य केलं. आणि फार चांगलं झालं. म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर हे सगळं मी सुचवलं आणि झालं. तर वास्तविक आहे, प्रत्येक जण महाराजांच्या नावाचा उल्लेख घेऊनच श्री गणेशाला सुरुवात करतो. तर हे मागच व्हायला पाहिजे होतं. आणि आता तुम्ही जे ह्याचं बद्दल गव्हर्नर हाऊसच्या बद्दल तो प्रश्न विचारला, 48 एकर म्हणजे झालं काय मला सांगा ना. अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो ते हे म्हणजे 8 एकर पण खूप झाली ना. आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात, कुठल्याही राज्यामध्ये जातात, त्यावेळेस ते गव्हर्नर हाऊसलाच उतरतात. मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळाला राष्ट्रपती काय महिने थोडी थांबतात. ते काय त्यांचा दौरा असेल, किती मग दिवसाचा असेल, तेवढा दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही ते संग्रहालय बंद ठेवा ना. आज किती जरी तुम्ही विचार केला, आयडिया चांगली, संकल्पना चांगली, फॅन्टॅस्टिक आहे, कुठली अरबी समुद्राच्या मध्ये. आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही. आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ना. तुम्ही तिथं म्हणजे पाईल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजेस बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार करा. इथं अख्खी 40 एकर आहे ना, नाकच आहे. कोण म्हणाल की ते गव्हर्नर आहे, तिथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं, ते असंच ते नंतर हे ब्रिटिश आले, मग त्यांनी तिथं आणला गव्हर्नर झालं राज्यपाल, झालं की. मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच ना. शिवाजी महाराजांचं काय, त्यांच्या समोर काय गव्हर्नर काय, गव्हर्नर दुसरीकडे बांधून द्या ना. 8 एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही, आणि तोच आयडियल स्पॉट आहे. कुठं आणणार मला सांगा. 40 एकर तुम्हाला मुंबईत कुठं मिळणार. 40 एकर काय करू शकणार नाही तुम्हाला. 40 एकर अपेक्षित आहे की 8 एकर? 40 एकर अपेक्षित आहे की 8 एकर? 48 एकर 40 एकर काय गव्हर्नर द्यायची, मग 8 एकर